नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आता लवकरच आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी येणार आहे. यंदा 17 जुलै 2024 बुधवारी आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी आहे. आणि एकादशीच्या निमित्ताने एकादशी विशेष म्हणून आपण भक्त पुंडलिकाची कथा पाहणार आहोत की भक्त पुंडलिक कसे बनले आणि त्यांची आणि विठ्ठलाची काय कथा आहे. त्याचप्रमाणे भक्त पुंडलिकाने विठू माऊलींकडे कुठले वरदान मागितले होते आणि विठू माऊली पंढरपुरात कसे आले आणि ते विटेवर का उभे आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या भक्त पुंडलिकाच्या कथेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये विठू माऊली लिहायला अजिबात विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर अशीच आध्यात्मिक माहिती असलेले माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात. त्यामुळे तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भरपूर लोक आपले व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया कथा भक्त पुंडलिकाची. एकदा पुंडलिक नावाचा एक तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता. तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला. तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसलं. ते आश्रम एका कुकुटस्वामींचे होते. आश्रमात पोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना प्रश्न विचारला की काशीला जाण्याचा मार्ग कुठला. तेव्हा ऋषींनी सांगितले की मी आजपर्यंत कधी काशीला गेलोच नाही आणि त्यामुळे मला तो मार्गसुद्धा माहिती नाही. हे ऐकून पुंडलिकाने तेव्हा त्या ऋषींची खिल्ली उडवली आणि तो म्हणाला, तुम्ही कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदासुद्धा काशीला गेले नाहीत? तुम्ही कसले ऋषी? अशी त्यांची खिल्ली उडवून तो त्याच्या पुढच्या प्रवासासाठी पुढे चालत गेला. त्यानंतर पुंडलिक पुढे जात असताना थोड्या अंतरावर तो गेला आणि त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू लागला. आवाज कुठून येत आहे हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की हा आवाज आश्रमातूनच येत आहे. आश्रमात एकही बाई नव्हती, म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने गेला. जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत. जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की ह्या 3 स्त्रिया म्हणजेच आई गंगा, सरस्वती आणि आई यमुना आहेत. पुंडलिक आश्चर्याने स्तब्धच झाला. काशीचे दर्शन सोडा, येथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषीच्या आश्रमाचे पावित्र्य हे तिघे कसे राखत आहे. तेव्हा आई गंगा, यमुना आणि सरस्वती यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे आवश्यक नाही. आपले मन पवित्र असायला पाहिजे. जसे कुकुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित त्यांच्या आईवडिलांसाठी केले आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता त्यांची प्राप्त झाली आहे. पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता. त्यामुळे त्याचे डोळे उघडले, कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीला घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता. तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या आईवडिलांना काशीत आणले. या घटनेनंतर पुंडलिकाचे आयुष्य संपूर्ण बदलूनच गेले. आता त्याने त्याचे संपूर्ण जीवन हे आईवडिलांच्या सेवेसाठी समर्पित केले होते आणि त्याचा संपूर्ण वेळ हा आईवडिलांच्या सेवेतच जायचा. पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अमर्याद होती की
एकदा भगवान श्रीकृष्णांनाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही. त्याने आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आई वडिलांच्या सेवेत लीन झाला. आई वडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली. त्याची मातृपितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागवायस सांगितले. पुंडलिक म्हणाला, देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखीन काय मागू, यापेक्षा मला अजून काय पाहिजे. पण भगवान श्रीकृष्णांनी त्याला आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाला की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या. तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या. तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण येथे निवास करण्यात राजी झाले आणि ती जागा म्हणजेच पंढरपूर. आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले. विठोबाचा अर्थ म्हणजेच विटेवरी हुबा देव असाही आहे. पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू आहे. ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आलेली आहे. तर मंडळी, अशी होती भक्त पुंडलिक आणि श्रीहरी विठ्ठल यांची कथा. तुम्हाला नक्कीच ही कथा आवडली असेल अशी आशा करते आणि आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ, आध्यात्मिक व्हिडिओ, पौराणिक कथा तसेच घरातील वास्तुशास्त्र, वास्तू टिप्स याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात. त्यामुळे तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील ही माहिती, हे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.